आता आपण न्यूज टॉप 9 मध्ये बघूयात राज्याच्या वेगवेगळ्या भागात पावसाचा तडाखा बसलाय त्याबद्दलच्या टॉप 9 बातम्या। आज सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी। संभाजीनगर, सोलापूर आणि बीडला ऑरेंज अलर्ट, तर राज्यातील इतर जिल्ह्यांना उद्या येलो अलर्ट। आजपासून 24 मे पर्यंत राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज। पुढील 4 दिवस मुंबई, कोकणासह राज्यात पाऊस बरसणार। 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज। कोकण, मध्य महाराष्ट्रात शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा। कर्नाटक लगतच्या समुद्रातील दाबाच्या क्षेत्राचा परिणाम, तर मुंबईसह कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रात 31 मे पर्यंत मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज। मच्छीमारांना आजपासून पुढील 5 दिवस समुद्रात न जाण्याचा इशारा। वादळामुळे बंदरांना 21 मे ते 25 मे पर्यंत हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा। साताऱ्यात मुसळधार पावसामुळे सातारा कास रस्त्यावर मोबाईल टॉवर कोसळला। 2 जण जखमी झाल्याची माहिती, तर टॉवर दुचाकींवर कोसळल्यामुळे 4 ते 5 दुचाकींचं नुकसान। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये अवकाळी पावसाचं थैमान। बांदा दोडामार्ग राज्यमार्गावर पाणी आल्यानं वाहतूक विस्कळीत। मीरा भाईंदरमध्ये मुसळधार मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यामुळे घरी परतणाऱ्यांना मोठा त्रास। पुण्याच्या हिंजवडीमध्ये अवकाळी पावसाचा हाहाकार। फेज 3 च्या भागात रस्त्यावर गुडघाभर पाणी, अनेक वाहनंही पडली होती बंद। मुंबईच्या मालवणीत एक जुनं झाड कोसळलं। झाड कोसळल्याने ऑटो रिक्षाचं मोठं नुकसान। अपघातात कोणीही जखमी नाही।